माजी मंत्री अर्जुन खोतकरांवरती जावई माझा भला असं म्हणण्याची वेळ आली आहे। खोतकरांचे जावई विजय झोल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी तक्रारी दाखल करण्यात आलेल्या आहेत। तर अपहरण करून प्रॉपर्टी बळकावल्याचा आरोप उद्योजक किरण खरात यांनी केलाय। अर्जुन खोतकरांच्या जावयाचा झोल। खोतकर म्हणतात जावई माझा भला। प्रॉपर्टी बळकावल्याचा उद्योजकाचा आरोप। उद्योजकानं फसवणूक केल्याचा खोतकरांचा दावा। जावयाचा झोल की उद्योजकाचा कांगावा। क्रिकेटचं मैदान गाजवणाऱ्या विजय झोलच्या जालना शहरात दिवसभर झोल झपाटा सुरू होता। अर्जुन खोतकरांचे पारंपरिक राजकीय प्रतिस्पर्धी कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह पोलीस स्टेशनमध्ये जाऊन विजय झोलवर मोक्का लावत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली। तर जावयासह 15 जणांवर गुन्हा दाखल झाल्यानं अर्जुन खोतकर ही पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्यानं एकच गोंधळ उडाला। गोरंट्याल यांनी काही लोकांनी फायरिंग केल्याचा व्हिडिओही पत्रकार परिषदेत दाखवला। तर क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून किरण खरातनं नागरिकांची 500 कोटींना फसवणूक केल्याचा आरोप अर्जुन खोतकरांनी केला। जे पैसे जमा केलं किरण खराचं नव्हतं, किरण खराला सांगितलं विड्रॉल कर, त्याने विड्रॉल केला आणि पैसे स्वतः झोल कंपनीने घेऊन घेतले। हे संपल्यानंतर त्यांचं पोट भरलं नाही, कारण खोतकरचे जावई आहे, एवढा थोडी लहान आहे तो। माझ्या अंदाजाप्रमाणे 500 कोटीच्या पुढचा हा घोटाळा आहे। या सर्व लोकांचे पैसे आमदार महाशयाने द्यावेत। अत्यंत मोठी व्याप्ती याची आहे आणि खूप मोठा फ्रॉड आहे आणि त्यामुळं ही सर्व लोक आता बाहेर देशामध्ये पळून जाण्याच्या मार्गामध्ये आहेत। त्यामुळं तातडीनं सरकारने पावलं उचलले पाहिजेत, या लोकांना जेरबंद केलं पाहिजे। उद्योजक किरण खरात यांना क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून 3 वर्षांपूर्वी अलिशान कार गिफ्ट मिळाली होती। त्यानंतर अनेकांनी क्रिप्टोमध्ये गुंतवणूक केली। त्यात खोतकरांचे जावई विजय झोल यांचाही समावेश होता। मात्र क्रिप्टोचे दर कोसळल्यानं विजयचं नुकसान झालं होतं। त्यामुळे विजय झोलनं अपहरण करून प्रॉपर्टी बळकावल्याचा आरोप किरण खरात यांनी केला। या प्रकरणी पोलिसांनी गुन्हे दाखल केले। मला पुणे येथून त्यांनी उचललं 4 तारखेला आणि जालन्याला ते मला घेऊन आले आणि माझ्या घर माझे जालन्यातले 4-5 प्लॉट हे त्यांनी बळजबरी माझ्याकडून म्हणजे बंदुकीचा धाक दाखवून त्यांनी रजिस्ट्री करून घेतली। क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून त्यांच्यावरती झालेल्या व्यवहारापोटी ज्या धमक्या येत होत्या त्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सदरचा गुन्हा हा कदीम जालना पोलीस ठाण्याला वर्ग करण्यात आलेला आहे। जालन्यात मागील 2 दिवसांपासून हे प्रकरण चांगलंच तापतंय। त्यातच आता या प्रकरणाला राजकीय वळण लागलंय। परिणामी आता पोलिसांनी तपास करून यात काही झोल आहे की नाही हे जगासमोर आणण्याची गरज निर्माण झाली आहे। रवी जयस्वाल, न्यूज 18 लोकमत, जालना।